भिवंडी तालुक्यातील देवरुंगपाडा येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री शनेश्वर महाराज मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हबप दामोदर गोडे व हबप रोहिदास गोडे तसेच समस्त गोडे परिवार यांच्या वतीने गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटे अभिषेक, पूजा व काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। परमपूज्य श्री हरिराम स्वामी यांच्या शुभहस्ते धार्मिक विधी पार पडले। त्यानंतर होमतंत्र व शनिमंत्र पठण करण्यात आले। दिवसभर भजन, हरिपाठ तसेच महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। यावेळी समस्त गोडे परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सायंकाळी हबप वासुदेव महाराज पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली। शेवटी समस्त गोडे परिवाराच्या वतीने सर्व भाविभक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले व सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। नामचिंतन ठेवायचं देवाचं, त्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इथं दाखवून रंग दाखवून नाटक करून नाही चालणार, घरात करायला पाहिजे, घरात। म्हणून मी जाता जाता 2 शब्द सांगतो रोज कीर्तनामध्ये। आपल्याला जर काजू, बदाम, पिस्ता खायचा असला तर हे जे 32 दात आहेत ना, त्याच्यातल्या कोणत्या दातांचा खरा उपयोग होतो खायला? दिसत नाही त्या दातांचा का दिसतात त्या, ते बाहेर दिसतात त्या दातांचा बदाम खायला उपयोग होतो का ते दात दिसत नाही त्या, दिसत नाही त्या? हे जे पुढचे आहेत ना, ते दाखवायचे दात आहेत, ते दात निचकायचे, त्यांचा फायदा काही नाही। बस त्याप्रमाणे हे जे आहेत ना, हे सगळं नाटक आहे बाबा, काय भेटणार नाही। घरात प्रार्थना करायची की देवा, माझं मन विषयाकडे धावतं ना, एकांतामध्ये बोलायचं बरं का, एकांतामध्ये देवाला सांगायचं, देवा माझं मन विषयाकडे धावतं, तुम्ही काहीतरी करा ना। मी प्रयत्न करतो पण तो ऐकायला तयार नाही। कोणालाच जर ऐकत नाही तर तुम्हाला कसं ऐकेल? मोठ्यांची फजिती करतो हा माणूस, मन मोठा विलंगर आहे। अर्जुन इतका श्रेष्ठ भक्त, पण त्याने पण देवाला गाराने केली, चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवंतम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेव सुदुष्करम। अशा प्रकाराने देवाला रात्री बेरात्री काकुळतीला येऊन प्रार्थना करायला लागेल तर जमेल, नाही तर जमायचं नाही। हे सगळं बाहेरचं सगळं दिंडिया, तुमचे मंदिर, तुमच्या धर्मशाला, तुमचे मोठे मोठे सप्ते, पैसा घेणारे, भरपूर पैसा घेणारे कीर्तनकार, हे सगळे बाहेरचे दात आहेत बाबा। यांच्यापासून आपण दूर राहायचं। कोणाजवळ किती पण पैसा असेल तरी
50,000 25,000 घेणाऱ्यांना आणणं म्हणजे मोठे पाप आहे ते पाप नाही करायचं आपण. ज्याला आणण्याने आपल्याला पण पाप होईल आणि त्याला दिलं त्याला पण पाप होतं, मग ते आपण काय करायचं? पाप नाही का? मी तर असं म्हणतो ना, असं जर करायचं असेल ना कोणाला तर त्याने ऑर्केस्ट्रा ठेवायचा. खरोखर मी सांगतो तुम्हाला, कीर्तन सांगतो, कारण त्याच्यात पाप नाही, त्याच्यात पाप नाही होतो. पण काही एक रीतसर अशा प्रकारचा होतो, एक व्यवसायच आहे ना. चोर म्हणून चोरी करू द्या चालेल, पण साधू म्हणून चोरी करायचं तर ते पाप आहे. हे आपण चांगलं ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याचा लेबलच आहे ना, चोरी करतो तो, चोर आहे तो, तर त्याचा तमाशा आहे, चालेल ना, बघा तमाशा काय नव्हतं त्याला, पण कीर्तनाचा तमाशा नाही पाहिजे. बस सांगू आणखी एक शब्द, दारू पाणी चालतो, दुधात नाही चालत. कारण सांगू तुम्हाला, दारू जर कोरी पेली ना, कोरी, तर तो महिन्याच्या अगोदर 15 दिवसात मरेल ना. कोरी दारू भयंकर त्रास आहे का ते, म्हणून त्याला पुण्य होईल का नाही. 15 दिवस जास्त जगला का नाही तो, असं आहे. म्हणून दारू टाकायचा कुशल पाणी, पण दुधात नाही टाकायचं. मी विसरायचो कीर्तन बंद करायचा झाल्याचा, आता बंद करायला पाहिजे ना, तर माझं तर शेपूट चाललेलं आपण. तेव्हा जाऊ द्या, 2 गोष्टी ठेवायच्या, आचरण चांगलं ठेवायचं आणि त्याने आपल्याला काही दिलं त्याची आठवण करायची. विठ्ठल जय जय विठ्ठल. उत्कृष्ट अशी कीर्तन पुष्प शनी महाराजांच्या चरणावर अर्पण केलं, त्याबद्दल यजमानांच्या वतीने त्यांना देवरुंगपाडा या गावामध्ये श्री हरिराम स्वामी शनी मंदिर आटाली यांच्या प्रेरणेतून तिथे स्थापित केलेलं शनेश्वर देवस्थान देवरुंगपाडा आज जवळ 26 वर्ष पूर्ण होत आहेत. आता 27व्या वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत. की 26 वर्षामध्ये खूप गावालाही आम्हाला सहकार्य केला, आजूबाजूच्या लोकांनी सहकार्य केला. शनी महाराजांच्या कृपेने खूप लोकांचं मनातले जे जे इच्छा होत्या ते पूर्ण केल्या देवाने. त्या लोक सर्व मंदिरात इथे येतात आणि 27व्या वर्षात पदार्पण करताना आपण खूप उत्साहाने कार्यक्रम झाला. खूप उत्साहाने कार्यक्रम झाला. 26 वर्षामध्ये आपलं असं नाही कधी कार्यक्रम होणारा होतो ना, भविष्य असा कार्यक्रम आपल्या शनी महाराजांनी यावर्षी करून घेतला आपल्याकडे. ते सकाळी आपण देवाला अभिषेक केला, सर्व आमच्या कुटुंबाने, आमचे सर्व गावाई लोकांच्या देवाला अभिषेक झाला. नंतर होम हवनाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. परमपूज्य गुरुवारी हरिराम स्वामी त्यांची चिरंजीव यांच्या हस्ते महादेवाची आरती झाली. त्यानंतर हरिपाठ झाला. श्री गुरुवारी वासुदेव महाराज पाटील मांगरोळ यांचे सुश्रावासी कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद सर्व भाविक भक्तांनी मनोभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला, त्याच्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. तसेच नवीन वर्ष व गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्ष भरभराटीने जाओ ही सर्व देवाच्या पुढे प्रार्थना करतो की देवा असेच सर्वांना सद्बुद्धी देव. सर्व सुखमय, सर्वांचं दुःख निवारण करणारा शनी महाराज हे सर्वांचे दुःख नाशक होत, हे शनेश्वर चरणी प्रार्थना. आज देवरुंगमध्ये मी आल्यानंतर मला असं वाटलं का एक आपला नवीन वर्ष आहेच आपला, पण नवीन वर्षाचा जो जल्लोष आपण साजरा करतो तो जल्लोष मला आज बघायला भेटला. आणि प्रत्यक्ष आम्ही दुपारी वगैरे यायचो, पण आमचे दामोदर पेंटर झाले, रोहिदास पेंटर, या लोकांचं मला पूर्ण सहकार्य असतो आणि पाठिंबा असतो. आणि हे जर मी सर्व ह्या गोष्टी बघून ॲक्च्युली मी खरोखर भारावून गेलेलो आहे. आणि किती बुवाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ईश्वर त्यांना, आपला शनेश्वर महाराज त्यांना अशीच साथ देव, हीच ईश्वरजनी प्रार्थना. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. आणि हे हिंदू नववर्षे आणि गुढीपाडवा या दिवसापासून म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात असते.
आणि सर्वांना येथे आलेल्या सर्व शनी भक्तांना शनेश्वर देवस्थान देवरुंगपाडा आणि गोडी परिवार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। तसेच या ठिकाणी गेली 26 वर्षे शनेश्वराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहाने या गुढीपाडव्याच्या दिवशी संपन्न होतो आणि या परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी येऊन शनी दर्शनाचा लाभ घेतात आणि तसेच या ठिकाणी हरिपाठ, कीर्तन सेवा, भजनादी कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं आणि मोठ्या उत्साहाने हा सोहळा एक दिवसीय सोहळा पार पडतो। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जय हरी।